प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय कोड, पांढरे डाग आणि होमिओपॅथी उपचार. सहभाग होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत इंगळे. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य गजानन गवारे. सादर करते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे प्रगती इंगळे यांचं. संजीवनी होमिओ क्लिनिक, विनायक संकुल, भांबुरकर हॉस्पिटल समोर, तापडिया नगर, अकोला. डॉक्टर प्रशांत इंगळे, BHMS. संजीवनी होमिओ क्लिनिकला उपलब्ध उपचार: तंबाखू गुटख्यामुळे होणारे तोंडाचे कॅन्सरजन्य रोग, मूळव्याध, भगंदर, मूतखडा, पित्ताशयातील खडा, ॲलर्जीमुळे होणारे फुफ्फुसांचे आजार, ॲलर्जीमुळे होणारे त्वचेचे आजार, वात आणि मानेचे आजार, स्त्रियांचे विविध आजार, कोड, इसप आणि सोरायसिस, व्यसनमुक्ती, दारू सोडण्यासाठी उपचार, व्यसन असणाऱ्या व्यक्तीला न सांगता देखील उपचार दिला जाऊ शकतो, वंध्यत्व, पोटाचे आजार, मानसिक आजार आणि लठ्ठपणा, तसंच लहान मुलांच्या आजारावरती उपचार उपलब्ध. संजीवनी होमिओ क्लिनिक, विनायक संकुल, भांबुरकर हॉस्पिटल समोर, तापडिया नगर, अकोला. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9822566979. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये त्वचेवर उठणारे पांढरे डाग अथवा कोड आणि होमिओपॅथिक उपचार यासंबंधी तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, तुमच्या शंकांचं समाधान करून घेऊ शकता. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आज आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत इंगळे उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. आपल्याला फोन कॉल येईपर्यंत आपण हे सांगूया की पांढरे डाग जे शरीरावरती उठतात, कुठल्याही प्रकारचे पांढरे डाग असोत, तर ते पांढरे डाग म्हणजे कोड म्हणता येईल का? फार छान प्रश्न तुम्ही विचारला. सर्वात आधी आपण थोडीशी प्रस्तावना करतो की आजचा हा जो आपण विषय निवडलेला आहे हा फार माझ्या अतिशय जवळचा विषय आहे. त्याला कारण असं आहे की गेले अनेक वर्षात हजारो रुग्णांना जवळून पाहायचा जो मला अनुभव आला. आपण फोन कॉल घेऊया. चालेल. हॅलो, बोला, काय नाव आहे आपलं? हॅलो डॉक्टर, माझं नाव आहे रामराव पंडूजी वानखडे. बरं. हॅलो डॉक्टर. हां सर, बोलतात, ऐकतायत सर, विचारा तुम्ही. बोला ना, बोला, ऐकतो. पांढरे डागाविषयी आहे ना? हा, विचारा ना. पांढरे डाग आहेत म्हणजे कोड, पांढरा रोग आहे, पांढरा कोड, त्याच्यावर औषधी आहे का तुमच्याकडे? हो हो. तुम्हाला स्वतः तुम्ही रुग्ण आहे का? सर, यांनी आपल्याला जे पांढऱ्या डागांविषयी विचारलेलं आहे, तर आपण हे सांगूया की होमिओपॅथीमध्ये काय उपचार उपलब्ध आहे याच्यासाठी. होमिओपॅथीमध्ये कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्याला त्या आजाराला न बघता आपण संपूर्ण रुग्णाचा विचार आपण करतो. त्याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये त्या रुग्णाला असलेल्या इतर आजारांची माहिती घेतल्या जाते, त्याच्या फॅमिलीमध्ये असलेल्या आजारांची माहिती घेतल्या जाते, पेशंटचं वैयक्तिक, पेशंटच्या आवडीनिवडी, स्वभाव, सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्याचं कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन म्हणतात त्याला आमच्या भाषेमध्ये. तर त्याचं एक पर्सनॅलिटी पकडून, आणि प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगवेगळी असते. इव्हन दोन जोडे मुलं जरी असले तरी त्यांच्या पर्सनॅलिटीतले काही गुण जे असतात जे वेगवेगळे असतात, त्या गुणांना म्हणजे पर्सनॅलिटी पकडून आपण त्याला मेडिसिन दिलं जातं. आणि मेडिसिन दिल्यानंतर शरीराला ते त्याच्या रोगप्रतिकार शक्तीला स्टिम्युलेट करतं आणि ते असलेल्या आजारांवर त्याचा इफेक्ट येणं सुरू होतो. कोडाच्या बाबतीतही तसंच आहे. कोड हा बेसिकली ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. शरीरामध्ये काहीतरी गडबड होते, रोगप्रतिकार शक्तीमध्ये गडबड होते, त्यांनी आपल्या शरीराला रंग देणाऱ्या ज्या मेलेनोसाइट्स नावाच्या पेशी असतात त्या नष्ट होतात. आपण याविषयी बोलूया, आधी कॉल घेऊया. हॅलो. हॅलो हॅलो डॉक्टर करता लागला फोन? हो हो हो, बोला, आपलं नाव सांगा. अजाबराव अमृतराव, मॅडम सांगितले सर. हां हां, बोला, आपला प्रश्न विचारा, डॉक्टर साहेब ऐकतायत. हां, विचारा तुमचा प्रश्न. हा सर, हे माझ्या पायाला खाज आहे, गोल्ड टाईप आहे. बर. 3 वर्षापासून आहे सर. अच्छा. बर. तुमचं वय किती आहे? माझं वय 58 आहे सर. बर. काही इतर आजार आहे?
शुगर वगैरे आहे? काहीच नाही सर. बर, सध्या कुठला औषध उपचार तुम्ही घेत आहात? नाही, फ्लोट मलम लावतो फक्त. बर, नाही, त्यानं एखाद्या फरक पडला तो. एखाद्या डॉक्टरांना दाखवून त्यांची सल्ला घेऊन ट्रीटमेंट घ्या. असं अच्छा. मलम लावल्याने त्याचा इलाज नाही होत. आणि डॉक्टर जे काही दिवस कालावधी सांगतील तेवढ्या कालावधीचा पूर्ण ट्रीटमेंट घ्या, त्याच्यानंतरच ते बरं होईल. हे 4-8 दिवसात बरा होणारा आजार नसतो. त्वचेचा कुठलाही आजार हा थोडा वेळ लागतो. तर अच्छा. डॉक्टरांकडे जा, त्यांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार करा, निश्चितच ते बरं होईल. ओके, ठीक आहे. तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. हो. सर, आपण सांगत होतो की हे पांढरे डाग जे आहे जे शरीरावर उमटणार हो. आहे, तर तुम्ही सांगत होतात की शरीराअंतर्गत काही बिघाड होतो. हो. आणि मग आपण फोन कॉल घेऊया. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मी भोरवरून मनीषा काळे बोलते. हां, बोला. माझा असा प्रश्न होता की हे जे कीबोर्डमध्ये अनुवंशिकता आहे का? हो, हा एक सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न आहे. याचं उत्तर असं आहे की हो, पण त्याला 2 भाग आहेत त्या उत्तराचे. की तुमच्या म्हणजे आम्हाला रोज जे आम्ही पेशंट बघतो त्याच्यामध्ये बरेच पेशंट असे आहेत की ज्यांच्या फॅमिलीमध्ये अनुवंशिकता असते. घरात कोणाला असल्या आईकडून किंवा वडिलांकडून कोणाला कोड असल्यानंतर पेशंटला येतो. आणि बरेच रुग्ण असे पण असतात की ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला नसतो, त्यांना पण कोड असतो. म्हणजे त्यातला महत्त्वाचा भाग असाच आहे की अनुवंशिकता असते, पण ती प्रत्येकामध्येच दिसेल असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरात कोणाला कोड असला तर तुम्हाला होण्याची रिस्क वाढते, पण तो तुम्हाला होईलच असं नाही. आणि उलट तुमच्या घरात कोणाला नाही म्हणजे भविष्यात तुम्हाला होणारच नाही असंही नाही. त्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आणि सर, मग तुमचं वयात होऊ शकते सांगता येऊ शकतं का की नेक्स्ट पिढीमध्ये? नाही, जसं मी तुम्हाला बोललो की बा अनुवंशिकता असली तर होईल किंवा होणारच असं नाही, आणि नसली तरी होणार नाही असं नाही. आणि म्हणजे त्याला कोणतं वय नाही असं? हां, त्याला असं ठराविक कुठलं वय नाही. आता आम्ही बघतोय 3 वर्षाच्या बच्चूला पण कोड आहे, 65 वर्षाच्या वयोवृद्ध रुग्णाला पण कोड आहे. म्हणजे त्याला निश्चित वय असं सांगता येत नाही आपल्याला की हा वयोगट आहे बुवा, याच्यामध्ये हा आजार जास्त प्रमाणात होतो म्हणून. आणि सर, म्हणजे कोणतं औषध वगैरे पण ते घेऊ शकतो का, असं की बा झालंच नाही पाहिजे? नाही, असं सध्या तरी कुठलं औषध नाही की ज्याने भविष्यात असा आजार झाला नाही पाहिजे म्हणून. होमिओपॅथीमध्ये नाही, कुठल्या शास्त्रामध्ये असं नाही. ठीक आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. सर, आपण सांगत होतात की काही शरीरांतर्गत जर बिघाड झाला तर त्यामुळे जेव्हा पांढरे डाग उठायला लागतात. हो, बहुतांशी कसं आहे, पांढरे डाग दिसले म्हणजे लोक घाबरतात आणि स्वतःच निष्कर्षाला पोचतात, ते लपून ठेवतात. पण मी श्रोत्यांना आवाहन करेल की पांढरे डाग दिसले म्हणजे घाबरू नका. प्रत्येकच पांढरा डाग हा कोड असतो असे नाही. त्याला पांढरा डाग, त्वचेवर येणाऱ्या पांढऱ्या डागांमधलं प्रमुख प्रमाण कोडाचं जरी असलं तरी इतरही काही आजार आहेत ज्याच्यामुळे त्वचेवर पांढरे डाग येतात. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हां मॅडम, हां, बोला. आपलं काय नाव आहे? माझं नाव अनघा राऊत आहे. हां, अनघाताई, विचारा तुमचा प्रश्न. माझा प्रश्न असा होता मॅडम, मी ऍक्च्युली जुनीच पेशंट आहे आणि माझी ट्रीटमेंट सरांनी कोडाची पूर्णपणे बरी केलेली आहे. गेल्या 8 महिन्यापासून माझी ट्रीटमेंट आहे आणि माझा कोड पूर्णपणे बरा झाला. त्याच्यामुळे मी सरांचा आभार व्यक्त करण्यासाठी ऍक्च्युली हा कॉल केलेला आहे. बरं. हा, आणि मला एक आणखी असा प्रश्न होता की आता मी कोणती काळजी घ्यायला हवी, आणि दुसरं म्हणजे सरांचा एखादा असा अनुभव, जसं मी बरी झाली तसा आणखी एखादा पेशंट बरा होऊन जो आता समाजात निरोगी आरोग्य जगत आहे, असा एखादा अनुभव मला सरांच्या तोंडून ऐकायचा होता. सर, काय सांगू आपण? निश्चितच तुम्हाला एक काळजी आता अशी घ्यायची आहे की तुमचा आजार आता जर बऱ्यापैकी आटोक्यात आला किंवा बरा झाला तर भविष्यातही आपल्याला हा आजार परत होऊ शकतो. त्याला कारण आहे, कारण हे ऑटोइम्युन आजार असल्यामुळे भविष्यात जर तुम्हाला एखादा दुसरा आजार झाला, जसं थायरॉइड झालं, शुगर झालं, आणि तुमची इम्युनिटी कमी झाली किंवा काही मानसिक दडपण असलं तर त्याच्यामुळे भविष्यात हे चट्टे परत येऊ शकतात. येतीलच असं नाही, पण आले तर घाबरायचं नाही. परत आपण डॉक्टरांकडे जाऊन, जसं सुरुवातीला तुम्हाला आजार झाल्यावर तुम्ही डॉक्टरांकडे गेले, त्यांच्या सल्ल्याने तुम्ही औषध उपचार घेतला, परत डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्याने जर औषध उपचार घेतला तर ती
पण कमी होतात आणि जे निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात 8 तासाची झोप, सकस आहार, व्यायाम आणि ताणतणावापासून दूर राहणे हे सगळ्यांनाच लागू आहे प्रत्येक आजारासाठी. त्याचं पालन करावं. आता तुमच्या प्रश्नातला दुसरा भाग जो आहे की आम्ही आजपर्यंत हजारो मला 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये हजारो रुग्णांना मी बघितलं. त्याच्यामधल्या काही केसेस अक्षरशः अशा होत्या की ज्या फार मनाला चटका लावून देणाऱ्या असतात. एक तरुणी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी जेव्हा आली, तिला चेहऱ्यावर आणि हातावर पांढरे डाग होते आणि त्या आजारापेक्षा समाजाच्या नजरेचा तिला खूप त्रास व्हायचा. दवाखान्यात आल्यावर तिने एका वाक्यात मला सांगितलं, सर मला आरशासमोर उभं राहण्याची पण भीती वाटते. तिचं आम्ही काउन्सिलिंग केलं, सगळं हिस्ट्री घेतल्यानंतर ट्रीटमेंट सुरू झालं. तिने फार नियमित ट्रीटमेंट घेतली, रेग्युलर फॉलोअप दिला आणि तिला चांगल्यापैकी रिकव्हरी झाली. एक दिवस हसत ती दवाखान्यात आली आणि म्हणाली, सर मला आता परत माझा कॉन्फिडन्स परत आला आहे आणि मी 4 लोकांमध्ये आत्मविश्वासाने उभी राहू शकते. तिच्या त्या बोलण्यातला, तिच्या डोळ्यातला तो आनंद होता, तो कुठल्याही पेशंटच्या फीडबॅकमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण त्वचेचे चट्टे तर डाग तर कमी झालेच, पण पेशंटचा गेलेला आत्मविश्वास परत आणणं हे फार डॉक्टरसाठी फार समाधानाची गोष्ट असते. हो सर. ताई आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे? धन्यवाद मॅडम. हां, आपल्या सहभागासाठी देखील धन्यवाद. जसं आपल्या मगाच्या विषयावर आपण येऊ, तर जसं कोडानी तर पांढरे डाग येतातच. कोड व्हायला बहुतांशी कारण म्हणजे ते शरीरातल्या मेलॅनिनमध्ये काही बिघाड होतो, त्या पेशी नष्ट होतात किंवा त्यांचं काम कमी होतं. कोडा व्यतिरिक्तही पांढरे डाग येण्याचे जे काही कारणं असतात, त्याच्यामध्ये एक असं आहे की काही आजारांचा दुष्परिणाम. आपण कॉल घेऊया. बिलकुल. हॅलो. नमस्कार, मी मंगेश शिरडकर बोलतोय. हां, मंगेश भाऊ तुमचा प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आपला फोन लागलेला आहे. मला प्रश्न असा विचारायचा होता की कोड असलं तर अजून दुसरा कोणते आजार होतात का, अच्छा, आणि ते पूर्णपणे बरं होऊ शकतं का? सर आपण काय सांगू? कोडामुळे भविष्यात तुम्हाला कुठला आजार होईल का असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? हा सर. हां, तर याची शक्यता एकदम नगण्य आहे. कोडामुळे दुसरा आजार तुम्हाला नाही होऊ शकत, पण इतर आजाराच्या दुष्परिणामामुळे तुम्हाला कोड हा नक्की होऊ शकतो. आणि भाग ट्रीटमेंटचा जसा आहे, प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो आणि त्याला प्रत्येक रुग्णाच्या ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल हा त्या रुग्णानुसार ठरतो. तर तुम्हाला असलेला आजार हा, तुमचं वय किती, तुम्हाला असलेला आजार किती जुना आहे, तो किती प्रमाणात पसरलेला आहे, तुम्ही आजपर्यंत घेतलेल्या ट्रीटमेंटनी तुमच्या शरीराने कसा रिस्पॉन्स दिला, तुम्ही किती रेग्युलर ट्रीटमेंट घेता, या सगळ्या गोष्टींनुसार त्याच्यात होणारी रिकव्हरी ठरते. काही पेशंटमध्ये फार चांगला रिस्पॉन्स मिळतो, काही पेशंटमध्ये मिळणारा रिस्पॉन्स हा कमी असतो आणि काही पेशंटमध्ये अत्यंत कमी प्रमाणात रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे पर्सन टू पर्सन व्हेरी होतं. आणि आयडियली वैद्यकीय शास्त्रात 100% उपचाराची हमी देणे योग्य नाही आणि कोणी द्यायलाही नाही पाहिजे, पण उपचार होतो हे मात्र निश्चित. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो. हॅलो. हां, माझं नाव चैताली गहले. मला एक सरांना प्रश्न विचारायचा होता. हां, बोला ना. कोड हा अनुवांशिक आहे का? हो मॅडम, याला उत्तर असं आहे की हो, कोड हा म्हणजे कोडाला होण्यासाठी जी काही कारणं असतात त्याच्यापैकी अनुवांशिकता हा भाग आहे. परंतु त्याच्यात दुसरा भाग असा पण आहे की बा तुमच्या घरात कोणाला नसला म्हणजे तुम्हाला होणार नाही असंही नाही, आणि तुमच्या घरात कोणाला आहे म्हणून तुम्हाला होईल असंही नाही. पण अनुवंशिकता हा भाग असतो. काही रुग्णांमध्ये ती अनुवंशिकता आढळते आणि बऱ्याच रुग्णांमध्ये ती आढळत नाही. म्हणून घाबरून न जाता, काही असं पांढरा डाग आढळल्यास डॉक्टरकडे जाणे, योग्य डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे हे कधीही योग्य. अच्छा. हां, चैताली ताई आणखीन काही विचारायचं आहे? नाही, म्हणजे मला माझ्या सासूबाईला आहे आणि माझ्या नणंदबाईला पण आहे, पण मग समोर अजून कोणाला होईल का? सर आपल्याला त्यांना बघितल्यानंतर त्यांना आपल्याला बघता येईल की काय प्रकार आहे दोघींना. आणि जसं मी तुम्हाला बोललो, त्यांना आहे म्हणजे तुमच्या मुलीला होईल असं नाही, किंवा त्यांना नाही म्हणून तिला होईल असातलाही भाग नाही. अच्छा. न घाबरता डॉक्टरांचा सल्ला घे. हो, धन्यवाद सर. आपल्या सहभागासाठी देखील धन्यवाद. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मॅडम, मी गोपाल बोलतो. हां गोपाल भाऊ.
नमस्कार गिरे सर. नमस्कार. सर आपल्या चेहऱ्यावर पांढरे डागपट्टे चट्टे पडतात. हं, त्याचप्रमाणे आपल्या बऱ्याचशा लोकांना पोट सुद्धा होतो. हं. यामागचे लक्षणं काय आणि ते कोणत्या कारणामुळे होतात? हो, आता त्याच प्रश्नाचं उत्तर मी देत होतो की बा पांढरा डाग दिसला म्हणजे कोडच आहे अशातला भाग नाही. त्याचे वेगवेगळे कारणं जे असतात, कोड हा एक कारण आहे पांढऱ्या डागांचं. काही खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे पण पांढरे डाग असतात. काही आजाराच्या दुष्परिणामामुळे पण शरीरावर पांढरे डाग येतात. तसेच काही शरीरामध्ये हार्मोनल बदल किंवा अनुवंशिक बदल झाले त्याच्यामुळे सुद्धा याच्यावर पांढरे डाग येतात. आणि त्वचेला काही इजा झाली तर त्यामुळे पण पांढरे डाग येतात. म्हणूनच सगळ्यात प्रथम पांढरा डाग झाला म्हणून घाबरून जायला नाही पाहिजे. एक तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन आपण त्यांच्याकडून योग्य निदान करून घ्यायला पाहिजे आणि आवश्यकता असल्यास उपचार घ्यायला पाहिजे. आता भाग दुसरा, जर ते चट्टे कोडाचे असले तर त्याचा रंग हा दुधासारखा किंवा पांढऱ्या कागदासारख्या रंगाचे चट्टे ते जाणवतात तुम्हाला. शरीराच्या एका भागावर जाणवतील किंवा दोन्ही भागांवर जाणवतील. कुठेही जाणवू शकते, चेहऱ्यावर, ओठांवर, हातांवर, पायांवर. त्याला खाज नसते आणि त्या डागांमधले केस पण पांढरे होतात आणि हळूहळू ते डाग वाढतात. आणि इतर कोणी आजार जे असले जसे काही जे इतर आजार असतात, फंगल आजार ज्याला आपण म्हणतो, बुरशीजन्य आजारांमध्ये पण पांढरे डाग पडतात. पण त्या चट्ट्यांना खाज असते आणि ते ज्या भागात घाम येतो अशा भागात ते बुरशीजन्य आजार पांढरे डाग जास्त होतात. लहान मुलांना जसे चेहऱ्यावर येतात तो प्रकार वेगळा, तो कोड नाही. सर याचा सगळा खाण्यापिण्याशी काय संबंध येतो का? बरेच असे गैरसमज आहेत की बाबा मी मांस आणि दूध एकत्र खाल्लं किंवा मी अमुक खाल्लं टमुक खाल्लं त्याच्यामुळे कोड झाला. याला कुठलाही असं वैज्ञानिक पुरावा नाही. आजाराला जे काही कारणं आहेत, शरीरातील अनुवांशिक बदल, स्ट्रेस, अनुवंशिकता, त्वचेला वारंवार होणारी इजा, असे बरेचसे कारणं आहेत. निश्चित एक कारण नाही. यांच्यापैकी कुठल्या कारणाने ते होऊ शकतो. पण खाण्यातले अमुक खाल्लं म्हणून झालं आणि तमुक खाल्लं म्हणून झालं याला असा कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. धन्यवाद सर, खूप छान माहिती मिळाली. हो, धन्यवाद. सर, बरेचदा आपण पाहतो की कोड जेव्हा शरीरावरती उठतं आहे हो, आणि तो पांढरा डाग जो आहे तर त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट सुरू असताना काही इलाज असा होतो का की तो डाग वाढणार नाही? कुठल्याही एक आजाराचं एक स्वरूप असतं. हे बेसिकली एक सुरुवात होते, नंतर तो एका स्टेजला तो वाढतो, नंतर एका स्टेजनंतर तो स्टॅग्नंट होतो, म्हणजे वाढत नाही. कोडामध्ये मुख्यत्वे करून 3 प्रकार आहेत. एका कोडामध्ये शरीराच्या तुम्हाला एखादा डाग शरीरावर दिसेल, तो वाढतही नाही आणि कमी पण होत नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये शरीरात एकाच बाजूला तुम्हाला मल्टिपल असे खूप सारे डाग दिसतील, युनिलॅटरल. आणि एक तिसरा प्रकार जो कॉमन आढळणारा प्रकार आहे की शरीराच्या दोन्ही बाजूला सारख्या समप्रमाणात येणारे डाग हे येतात. ते सुरुवातीला यांची वाढ कमी असते, नंतर ठराविक कालावधीत जर प्रॉपर ट्रीटमेंट नाही मिळाली तर ते झपाट्याने वाढतात. आणि यातला म्हणूनच तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये पांढऱ्या डागांसाठी त्याला आवर घालण्यासाठी काही मेडिसिन्स आहेत का? निश्चितच. प्रत्येक शास्त्रामध्ये त्याला प्रॉपर ट्रीटमेंट आहे, फक्त प्रॉपर वेळेत जाऊन आपण ती ट्रीटमेंट घेतल्या गेली पाहिजे. तर त्यातले जे आयसोलेटेड स्पॉट असतात जे वाढत नाहीत त्याच्यामध्ये जास्त काही करण्यासारखं नसतं. त्याला मग आपल्याला लेझर किंवा याच्या कॉस्मेटिक सर्जरीचा हे घ्यावं लागतं, सहाय्य घ्यावं लागतं. पण बाकीचे युनिव्हर्सल जो कॉमन विटिलिगो आहे, युनिव्हर्सल विटिलिगो, याच्यामध्ये प्रॉपर वेळात जर आपण ट्रीटमेंट सुरू केली तर औषधोपचार सुरू झाल्यानंतर नवीन डाग येणं थांबतात, या डागांची वाढ थांबते, याचा रंग बदलतो, त्याला कळा येतात, आतमध्ये ठिपके पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात. आणि मोस्ट ऑफ केसेसमध्ये प्रॉपर रेग्युलर फॉलोअप असला तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रिकव्हरीही होते. निश्चितच. सर, होमिओपॅथी उपचार पद्धती जी आहे तर ती कुठल्या यांनी काम करणार आहे ते पण आपण श्रोत्यांना सांगूया, कारण बरेचदा गैरसमज पण असतात की हे औषध घेतल्याने माझे डाग आणखीन मोठे होणार आहेत आणि नंतर ते कमी होतील, अशा प्रकारचे. आजाराविषयी जसे गैरसमज आहेत तसे समाजामध्ये अजूनही होमिओपॅथी चिकित्साबद्दलही खूप गैरसमज आहेत. किंवा होमिओपॅथी खूप हळू काम करते, याच्यामध्ये खूप पथ्य असतात किंवा आधी आजार वाढतो नंतर कमी होतो, असं बिलकुलच नाही. औषधीमध्ये जसं मी आधी बोललो की आपण नुसतं आजाराचा न विचार करता आजारी रुग्णांचा संपूर्ण व्यक्तीचा हा आपण त्याच्यामध्ये विचार करतो. त्याची सगळी आपण माहिती घेतो, त्याला असलेले आजार, कुटुंबातील असलेले आजार, त्याच्या स्वभाव, आवडी निवडी, खानपान, त्याला असलेला मानसिक ताणतणाव, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आजारापूर्वी ज्याला काही आघात झालेला आहे का, मानसिक किंवा शारीरिक, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर आपण त्यांना कॉन्स्टिट्युशनल प्रकार जो असतो मेडिसिनचा, त्याची पर्सनॅलिटी पकडून जे मेडिसिन असतो ते आपण देतो. त्या औषधीने हळूहळू आजारासोबत इतर गोष्टींमध्ये पण फरक पडतो.
बरेचदा पेशंट याच्यासाठी आलेलो असतो पण त्याला झोपेचाही त्रास असतो. तो पुढच्या चक्रात म्हणतो, सर मी जेव्हापासून औषध घेतो मला छान भूक लागते, मला झोप येते आणि फार मला बरं वाटतंय. मेडिसिन हे आतमधून काम करते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरच त्याच्यातला झालेला बिघाड दुरुस्त करून त्याच्यामध्ये रिकव्हरी होते. आणखीन कोणत्या प्रकारचे गैरसमज आढळतात? कोडामध्ये एक नाही अनेक गैरसमज आहेत. हां हां. उदाहरणार्थ सगळ्यात मोठा गैरसमज आहे की हा आजार संसर्गजन्य आहे. मी सगळ्या श्रोत्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की हा संसर्गजन्य नाही. आपण कॉल घेऊया. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मला डॉक्टरांसाठी प्रश्न होता. माझं नाव वेदांत देशमुख. हां हां. तर कोडाचे प्रकार किती असतात आणि प्रत्येक रुग्णामध्ये तो सारखाच असतो? कोडाचे प्रकार आणि दुसरं काय म्हटलं तुम्ही? प्रत्येक रुग्णामध्ये तो सारखाच असतो? हां, हा फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कोडाचे प्रकार मी सांगतोच तुम्हाला, पण एक सगळ्यात महत्त्वाचा दुसरा भाग जो आहे तुमच्या प्रश्नातला, हा प्रत्येकालाच हा सारखा नसतो. प्रत्येक पेशंटला असलेला कोडाचा प्रकार हा वेगवेगळा असतो. म्हणूनच प्रत्येक पेशंटला दिली जाणारी ट्रीटमेंट ही वेगळी असते. एक पेशंट ट्रीटमेंट घेत असेल, त्याला आराम असेल तर तीच ट्रीटमेंट मी घेतली पाहिजे असं नाही. आणि मुख्यत्वे करून याच्यामध्ये 3 प्रकार येतात. म्हणजे एक असतो, शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर एक सेगमेंटल विटिलिगो असतो. म्हणजे तो शरीराच्या एकाच भागावर ते डाग येतात आणि त्या भागापुरतेच ते मर्यादित असतात, ते इतर कुठं वाढत नाही. आणि दुसरा एक प्रकार असतो युनिव्हर्सल विटिलिगो ज्याला म्हणतात, ज्याने शरीरावर कुठल्याही भागात समप्रमाणात दोन्ही बाजूला सारखे असे मल्टिपल डॉट येतात आणि ते वाढतात. युनिव्हर्सल विटिलिगोमध्ये वाढायची स्पीड ही खूप असते. काही रुग्णांमध्ये तो हळू वाढतो, पण काही रुग्णांमध्ये ते झपाट्याने त्याची वाढ होते. म्हणून प्रॉपर वेळेत जर निदान झालं आणि प्रॉपर ट्रीटमेंट जर भेटली तर रिकव्हरी पण त्याच्यामध्ये चांगली होते. धन्यवाद. आपल्या सहभागासाठी देखील धन्यवाद. सर, आपण इतर बरेच जे गैरसमज आहेत तर त्यांच्याबद्दल माहिती सांगत होतात. एक तर कोड हा संसर्गजन्य आजार आहे, मुळातच नाही. कोड हा कुठल्याही जंतू किंवा विषाणूमुळे होणारा आजार नाही. हा 100% संसर्गजन्य नाही. रुग्णांसोबत राहिल्याने, जेवल्याने, त्याचे कपडे वापरल्याने तुम्हाला होत नाही. दुसरं, कोड म्हणजे कुष्ठ, हा पण एक गैरसमज आहे. कुष्ठरोग वेगळा, तो विषाणूजन्य आजार, बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. आणि कोडाला असं निश्चित कुठलं कारण नाही आहे, कुठल्या जंतूमुळे होत नाही, म्हणून हा कुष्ठ नाही. कोड हा मागच्या जन्माचं पाप आहे किंवा माझ्या जुन्या कर्माची फळं आहेत, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. हा शरीरातील अनुवंशक्ती म्हणजे जी रोगप्रतिकारशक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे होणारा आजार आहे. आणि त्याच्यामुळे कोणाला तुच्छ लेखणे किंवा कोणाला दूर करणे हे फार चुकीचे आहे. समाजात आजही मुलांमध्ये, शाळांमध्ये, नोकरीच्या ठिकाणी, विवाहाच्या वेळेस या गैरसमजातून त्यांना त्रास होतो. आणि पेशंटला म्हणजे त्रासामुळे शारीरिक व्याधी तर काही होत नाही, पण मानसिक व्याधींना वारंवार सामोरे जावं लागतं. म्हणून सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की तो पण माणूसच आहे, त्याला माणसासारखी ट्रीटमेंट द्या. कोडाच्या पेशंटला दया नको, सहानुभूती नको, त्याला साथ द्या. ट्रीटमेंट असेल तर त्याला प्रोत्साहित करा ट्रीटमेंटसाठी. पण हा बसत नाही, तू उगाच पैसे घालू नको किंवा तुला चांगलं दिसत नाही, अशाने पेशंटला नैराश्य येतं. जसं मी सुरुवातीलाच बोललो की हा व्यक्तीचा आत्मविश्वास, सामाजिक आयुष्य आणि मानसिक आरोग्य या तिन्ही गोष्टीला प्रभावित करते कोड. तर आपल्याला त्याला ट्रीटमेंटही देणं आहे आणि आपली सामाजिक बांधिलकी जोपासून त्याला आपल्याला धीर पण द्यायचा आहे. ट्रीटमेंटसाठी तुम्ही सांगितलं की रुग्ण जो आहे तर आणि त्याचा कुठल्या प्रकारचा कोड आहे त्यानुसार वेळ लागणार असतो. पण तरी साधारण आपण काय सांगू की किती काळ उपचार घ्यावा लागेल की पेशंटची मानसिकता टिकली पाहिजे तोपर्यंत? नाही, हिच्या आजारासाठी निश्चित कालावधी तर मॅडम कोणीच सांगू शकत नाही. जसं मी सांगितलं की आजाराचं स्वरूप काय आहे त्यानुसार त्याचा ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल ठरतो. कमी प्रमाणात असेल, जसं पेशंटचं वय कमी आहे, कमी प्रमाणात चट्टे आहेत, तर ट्रीटमेंट सुरू झाली, त्यांनी प्रॉपर ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्या शरीराने चांगला रिस्पॉन्स केला तर ते आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी कालावधीतही ते रिकव्हरी होते. काही पेशंटमध्ये तो मर्यादित स्वरूपाचा त्यांना रिस्पॉन्स मिळतो, तर काही पेशंटमध्ये तो चांगल्या स्वरूपाचा रिस्पॉन्स मिळतो. आणि काही केसेस असे असतात जे टर्मिनल इलनेस आपण म्हणतो की खूप जास्त 90% 100% प्रमाण वाढलेलं आहे, तर अशामध्ये आजारात ट्रीटमेंटमध्ये करण्यासारखं काही नसतं. जे रुग्णांनी घेतलेला नियमित उपचार हा पण आपण एक सांगू शकतो. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे हे उपचार ही काही शर्यत नाही आहे, हा एक प्रवास आहे. टप्प्याटप्प्याचा प्रवास असतो. जसं अचूक निदान हा प्रवासातला महत्त्वाचा टप्पा. ट्रीटमेंट, प्रॉपर ट्रीटमेंट होणं, प्रॉपर फॉलोअप होणं, डॉक्टरच्या संपर्कात राहणं, त्यांनी सांगितलेले पथ्य पाडणं, जसं इतर आजारांमध्ये असते. मधुमेह आहे किंवा आपल्याला हायपरटेन्शन आहे, थायरॉईड आहे, याच्यामध्ये कसं आपण औषधी घेतो,
मध्ये मध्ये तपासण्या करतो आणि जेव्हा डॉक्टरांना आवश्यकता असते ते औषधी कमी जास्त करतात. तेच बाग इथं लागू होते की बा अमुक वेळेतच बसेल किंवा औषधी बंद होईल असं नाही. काही रुग्णांमध्ये तसं होतं, पण काही रुग्णांमध्ये लॉंग टर्म औषधी घ्यावं लागतं. पण आपण घेतो असलेल्या औषधीने फायदाच होतो, नुकसान असं नसतं. हा प्रश्न मी मुद्दामहून विचारण्याचं कारण हे की बरेचदा होतं असं की पेशंटजवळ तेवढं धैर्य नसतं थांबण्याचं आणि ते लगेच डॉक्टर बदल किंवा औषध बदल करत राहतात आणि मग यामुळे पण बरेच परिणाम हो, होतात. पेशंटकडनं बऱ्याच होणाऱ्या चुका असतात. जसे स्वतः निदान करणे, इंटरनेटवरची माहिती, अपुरी माहिती वाचून ते पथ्य करणे किंवा इलाज करणे, वारंवार डॉक्टर बदलणे किंवा प्रॉपर मेडिसिन, पूर्ण मेडिसिन न घेणे, अर्ध्यातच औषधी सोडून देणे आणि कायमची मानसिकता की बा हा आजार बसत नाही, या सगळ्या गोष्टींच्या चुका पेशंटकडनं होतात. तर त्या श्रोत्यांना एकच आवाहन आहे की तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा, त्यांच्या मार्गदर्शनात प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला निश्चितच फायदा होईल. सर, जाता जाता काय संदेश द्याल? दिवसेंदिवस माणूस म्हणजे 21व्या शतकात आपण खूप प्रगती करतोय, पण अजूनही लोकांमध्ये काही गैरसमज आहेत ज्याचा ते स्वतःही त्रास करून घेतात आणि दुसऱ्यालाही त्रास देतात. म्हणून सगळ्यांना आव्हान हेच आहे, आजार कुठलाही असो, पर्टिक्युलरली कोडाच्या बाबतीत, की कोडबद्दल जेही काही गैरसमज आहेत, हा आजार आहे, या आजाराचं निदान होतं, उपचारही होतो. हा कुठल्या पापामुळे किंवा कुठल्या खाण्यापिण्यामुळे किंवा कोणाच्या याच्यामुळे होत नाही. त्या रुग्णाला प्रॉपर ट्रीटमेंट द्या, ट्रीटमेंटचा प्रोत्साहित करा आणि त्याला धीर द्या, त्याला सोबत घेऊन चाला. जेवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छितो. धन्यवाद. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये त्वचेवर उठणारे पांढरे डाग आणि कोड यावरती होमिओपॅथिक उपचार याविषयी तुमच्या प्रश्नांना होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत इंगळे यांनी उत्तरं दिलीत. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं प्रगती इंगळे यांचं. संजीवनी होमिओ क्लिनिक, विनायक संकुल, भांबुरकर हॉस्पिटल समोर, तापडिया नगर, अकोला. डॉक्टर प्रशांत इंगळे, BHMS. संजीवनी होमिओ क्लिनिकला उपलब्ध उपचार: तंबाखू गुटख्यामुळे होणारे तोंडाचे कॅन्सरजन्य रोग, मूळव्याध, भगंदर, मूतखडा, पित्ताशयातील खडा, ॲलर्जीमुळे होणारे फुफ्फुसांचे आजार, ॲलर्जीमुळे होणारे त्वचेचे आजार, वात आणि मानेचे आजार, स्त्रियांचे विविध आजार, कोड, इसप आणि सोरायसिस, व्यसनमुक्ती, दारू सोडण्यासाठी उपचार, व्यसन असणाऱ्या व्यक्तीला न सांगता देखील उपचार दिला जाऊ शकतो, वंध्यत्व, पोटाचे आजार, मानसिक आजार आणि लठ्ठपणा, तसंच लहान मुलांच्या आजारावरती उपचार उपलब्ध. संजीवनी होमिओ क्लिनिक, विनायक संकुल, भांबुरकर हॉस्पिटल समोर, तापडिया नगर, अकोला. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9822566979. आताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता कोड, पांढरे डाग आणि होमिओपॅथी उपचार. सहभाग होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत इंगळे. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य गजानन गवारे. सादर करते सूरज गोळे.